नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. होय, आणि आजच्या या सखोल चर्चेमध्ये आपण एका अत्यंत वेगळा आणि खऱ्या अर्थाने प्रेरणादायी विषयावर बोलणार आहोत. नक्कीच. म्हणजे अनेकदा काय होतं, आपल्याकडे अशी काही माहिती किंवा साहित्य येतं जी आपण फक्त वाचतो आणि सोडून देतो. बरोबर. पण आज आपल्यासमोर जे संदर्भ साहित्य आहे ते केवळ डोळ्यांनी वाचण्यासारखं नाहीये, तर ते पूर्णपणे अनुभवण्यासारखं आहे. अगदी. आणि म्हणूनच आज आपण प्रसिद्ध कवी वसंत बापट यांच्या वल्वार वल्वा या अत्यंत दाजलेल्या कवितेच्या मुळाशी जाणार आहोत. हो, आणि ही कविता म्हणजे अंगात एक वेगळीच वीरश्री संचारणारी ऊर्जा आहे. खरंय. आपल्याकडे या कवितेचा मूळ मजकूर आहे, काही अतिशय बोलकी चित्रे आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही कविता कशी शिकवावी याबद्दलच्या काही खास नोंदीसुद्धा आहेत. आणि खऱ्या अर्थाने हा एक सखोल वेध असणार आहे, कारण या चर्चेचा आपला उद्देश फक्त कवितेच्या ओळी वाचणे आणि त्यांचा वरवरचा अर्थ सांगणे एवढाच मर्यादित नक्कीच नाहीये. मुळीच नाही. वरवर पाहता या कवितेत एका साध्या होडीच्या प्रवासाचं वर्णन दिसतं, पण आपण जर शब्दांच्या पलीकडे जाऊन विचार केला तर या छोट्याशा प्रवासातून कवी वसंत बापट यांनी धैर्य, स्वातंत्र्य आणि सांघिक प्रयत्नांचा. अगदी बरोबर, सांघिक प्रयत्नांचा, ज्याला आपण आजकाल टीम वर्क म्हणतो, एकत्रित काम करण्याची वृत्ती, त्याचा एक अत्यंत मोठा आणि सखोल धडा दिला आहे. हो, म्हणजे एक लाकडी होडी आणि काही लहान मुलं या रूपकातून कवीला मानवी वृत्ती आणि समाजमनाविषयी नेमकं काय सांगायचं आहे हे आपण आज उलगडून पाहणार आहोत. नक्कीच. आणि सुरुवात करतानाच मला या कवितेसोबत दिलेल्या चित्रांबद्दल बोलावंसं वाटतंय, कारण ती चित्रच मुळी आपल्याला एका वेगळ्या विश्वात घेऊन जातात. हो, ती चित्र खूपच बोलकी आहेत. तुम्ही जर पाहिलं तर या चित्रांमध्ये निळे भोर, अथांग पसरलेलं पाणी दिसतं आहे आणि त्या पाण्यातून मार्ग काढणारी एक लाकडी होडी आहे. आणि सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे या होडीमध्ये बसलेली मुलं. त्यांच्या हातात वल्हे आहेत, डोक्यावर लाल रंगाची टोपी आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण उत्साह आणि आत्मविश्वास दिसतोय. अगदी. आणि हे चित्र पाहिल्यानंतर जेव्हा आपण कवितेची पहिली ओळ वाचतो ना, वल्हवार 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 नाव वल्हवली, तेव्हा त्या शब्दांमधील जो नाद आहे तो थेट त्या होडी वल्हवण्याच्या प्रत्यक्ष क्रियेशी मिळता जुळता वाटतो. हो, जणू काही ओळी वाचताना आपण स्वतः ती वल्हे हातात घेतली आहेत असा भास होतो. हाच तर वसंत बापट यांच्या लेखणीचा आणि त्यांच्या नादमय शब्दफेकीचा सर्वात मोठा चमत्कार आहे. म्हणजे कवितेतील शब्दांचा नाद आणि प्रत्यक्ष शारीरिक कृती यात त्यांनी एक अत्यंत अचूक सांगड घातली आहे. बरोबर. होडी वल्हवताना ज्या प्रकारे शरीराची लयबद्ध हालचाल होते, वल्हे पाण्यात ढकलणे आणि पुन्हा मागे खेचणे, अगदी तोच ताल या ओळींमध्ये जाणवतो. पण मला वाटतं या पहिल्या कडव्यात फक्त नाद किंवा लय नाहीये, तर त्यामागे एक अत्यंत महत्वाचा आणि खोल विचार लपलेला आहे. नक्कीच. कारण कवी एका बाजूला म्हणतो, आहे सारा भार मुलांवरी, आणि लगेच पुढच्या चोळीत म्हणतो, लहान वीर महान धीर. हां. इथे शब्दांची जी विशिष्ट रचना कवीने केली आहे ती खूप विचार करायला लावणारी आहे. एका बाजूला शारीरिकदृष्ट्या लहान असलेली मुलं आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्यावर असलेली अत्यंत मोठी आणि गंभीर जबाबदारी आहे. हो, म्हणजेच कवीने इथे दोन पूर्णपणे परस्पर विरोधी गोष्टी एकत्र आणल्या आहेत. बरोबर. मुले वयाने आणि आकाराने लहान आहेत, पण त्यांच्यावर आलेला भार हा त्यांच्या वयाच्या तुलनेत खूप मोठा आहे. तरीही कवी त्यांना वीर म्हणत आहे. आणि यालाच साहित्याच्या भाषेत आपण विरोधालंकार म्हणतो. पण आपण जर तांत्रिक शब्द बाजूला ठेवले आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे अगदी लहान मूर्ती आणि महान कीर्ती या म्हणीसारखं आहे. अगदी तसंच. वा शारीरिक आकाराचा काहीही संबंध नसतो. खरंय. जेव्हा उद्दिष्ट मोठं असतं आणि मनात जिद्द असते तेव्हा लहान खांद्यांवरही अत्यंत मोठी जबाबदारी पेलण्याची अफाट ताकद येते. आणि हेच महान धैर्य त्यांना कोणत्याही वादळाला रोखण्याची ताकद देतं. रोखिले वादळ वल्हवार यातून हाच ठाम आत्मविश्वास व्यक्त होतो की आमची होडी कितीही लहान असली, आमचं वय कितीही कमी असलं तरी आमचं धैर्य त्या येऊ पाहणाऱ्या वादळापेक्षा निश्चितच मोठं आहे. पण नुसता आत्मविश्वास असून भागत नाही ना. नाही, मुळीच नाही. शांत पाण्यात होडी वल्हवणं तसं सोपं असू शकतं, पण खऱ्या परीक्षेची वेळ तेव्हा येते जेव्हा परिस्थिती अचानक बदलते आणि समोर एखादं मोठं संकट उभं राहतं. आणि तसंच होतं, कारण पुढच्याच क्षणी दुसऱ्या कडव्यात कवीने एका अत्यंत भयंकर संकटाची चाहूल दिली आहे. हो,
वारा आला आणि डोंगर मापाच्या लाटा आल्या. बापरे, मोकाट आणि पिसाट हे शब्दच मुळी वाऱ्याची आणि त्या संकटाची अनियंत्रित भीषणता दाखवून देतात. आणि लाटा तर चक्क डोंगरा एवढ्या मोठ्या आहेत. एका लहानशा लाकडी होडीसमोर जेव्हा साक्षात डोंगरा एवढी पाण्याची भिंत उभी राहते, तेव्हा निर्माण होणारी परिस्थिती किती भयानक असू शकेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. नक्कीच. म्हणजे जेव्हा मी ही ओळ वाचली तेव्हा मला वाटलं की मुलं कदाचित घाबरून किनारी परत फिरतील किंवा रडायला लागतील, पण त्यांची प्रतिक्रिया पूर्णपणे अनपेक्षित आहे. आणि तिथेच या कवितेचा खरा आत्मा, तिचा गाभा दडलेला आहे. हां, डोंगर मापाच्या लाटा आणि पिसाट वारासमोर उभा ठाकलेला असताना ती मुलं घाबरून मागे फिरत नाहीत किंवा नशिबाला दोष देत बसत नाहीत. त्यांची प्रतिक्रिया असते, येऊ द्या रे, येऊ द्या र. वाह, येऊ द्या रे, येऊ द्या रे. या मानसिकतेचं आणि या वृत्तीचं आपण थोडं अधिक सखोल विश्लेषण करणं गरजेचं आहे. ही केवळ कवितेची एक ओळ नाहीये, तर तो अत्यंत कठीण प्रसंगात जीवन जगण्याचा एक ठाम दृष्टिकोन आहे. संकटांना घाबरून पळून जाण्याऐवजी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांना सामोरे जाण्याची. थेट भिडण्याची वृत्ती. अगदी बरोबर, थेट भिडण्याची ही वृत्ती आहे. म्हणजेच इथे फक्त स्वतःचा बचाव करण्याची भावना किंवा आम्ही वाचू की नाही ही भीतीच त्यांच्या मनात नाहीये, तर त्या संकटाला थेट अंगावर घेण्याची, त्याचा सामना करण्याची त्यांची पूर्ण तयारी दिसतीये. बरोबर? अगदी अचूक ओळखलत. आणि म्हणूनच कवी पुढे म्हणतो, छाती अफाट झेलेलं लाट. इथे अफाट छाती हा शब्दप्रयोग कवीने केवळ त्यांची शारीरिक ताकद दाखवण्यासाठी केलेला नाहीये. तो शब्द त्यांच्या अढळ मानसिक खंबीरपणासाठी आलेला आहे. या एका ओळीतून एक खूप व्यापक आणि मोठा अर्थ निघतो. जर आपण या छोट्या होडीच्या रूपकाला एखाद्या मोठ्या सामाजिक किंवा राष्ट्रीय चित्राशी जोडून पाहिलं, तर आपल्याला जाणवेल की आयुष्यात किंवा एखाद्या राष्ट्रासमोर जेव्हा मोठी संकटे किंवा अभूतपूर्व वादळे येतात, तेव्हा ती पेलण्यासाठी अशाच अफाट आत्मविश्वासाची गरज असते. होय, अशाच खंबीर मानसिकतेची गरज असते. परिस्थिती कितीही कठीण असली तरी तिचा स्वीकार करून न घाबरता पुढे जाण्याची जिद्द यातून प्रतिबिंबित होते. हा विचार खरोखरच अत्यंत प्रेरणादायी आहे. आणि आता या भयानक वादळातून मार्ग काढताना मला या कवितेत सर्वात जास्त कुतूहल वाटलं ते पुढच्या भागाचं. तिसऱ्या कडव्यात कवितेला एक अत्यंत वेगळीच कलाटणी मिळते. कवी एका नव्याच आणि अत्यंत पवित्र अशा प्रतीकाची ओळख करून देतो. झेंडा माथ्यावर, 3 रंगी. आहा. एका साध्या होडीच्या प्रवासात आणि जीवघेण्या संघर्षात अचानक तिरंगा येतो. या एका शब्दामुळे आणि या एका प्रतीकामुळे या प्रवासाचा आणि कवितेचा संपूर्ण उद्देशच जणू बदलून जातो. अगदी बरोबर. सुरुवातीला जो फक्त निसर्गाशी चाललेला एक जगण्याचा संघर्ष वाटत होता, तो आता अचानक एका मोठ्या उदात्त ध्येयाकडे जाणारा प्रवास वाटू लागतो. हा जो बदल आहे ना, तो अत्यंत मार्मिक आणि मानसशास्त्रीयदृष्ट्या महत्वाचा आहे. तिरंगा हा केवळ कापडाचा एक झेंडा नसून ते आपल्या देशाचे, आपल्या अभिमानाचे आणि आपल्या अमूल्य स्वातंत्र्याचे सर्वोच्च प्रतीक आहे. नक्कीच. जेव्हा त्या लहान मुलांच्या होडीवर तिरंगा डावलाने फडकतो, तेव्हा ती होडी आता केवळ लाकडाची एक सामान्य वस्तू राहत नाही. ती होडी संपूर्ण राष्ट्राचे आणि राष्ट्राच्या अखंड ध्येयाचे एक मूर्तिमंत प्रतीक बनते. क्या बात है. आणि याचा त्या मुलांच्या मानसिकतेवर काय परिणाम होतो, तर कवीच्याच शब्दात सांगायचं तर, संचावरी जो मनव अंगी. तिरंगा पाहताच, एक प्रतीक समोर येताच त्यांच्या अंगात एक नवीन ऊर्जा, एक नवा जोम संचारतो. संकटाशी लढण्याची त्यांची ताकद कैक पटींनी वाढते. म्हणजे आता ते फक्त स्वतःचा जीव वाचवण्यासाठी नाही, तर त्या झेंड्याच्या सन्मानासाठी, एका मोठ्या विचारासाठी लढत आहेत. नक्कीच. कोणत्याही समूहाला किंवा राष्ट्राला एकत्र बांधून ठेवण्यासाठी आणि संकटात लढण्याची प्रेरणा देण्यासाठी एका भक्कम प्रतीकाची गरज असते. तिरंगा ते काम करतो. मग कवी विचारतो, डोले कसा बोले कसा, धैर्यानं नाव तुम्ही वल्लवार. तो झेंडा जसा डावलाने वाऱ्यावर फडकत आहे, जणू काही तो स्वतः त्या मुलांशी बोलत आहे आणि त्यांना अधिक धैर्याने पुढे जाण्याची प्रेरणा देत आहे. तिरंग्याची उपस्थिती त्या मुलांच्या महान धैर्याला एक अत्यंत स्पष्ट आणि पवित्र दिशा देते. आता त्यांचा संघर्ष वैयक्तिक उरलेला नाही, तो राष्ट्राच्या अस्मितेचा संघर्ष बनला आहे. आणि या सन्मानाचं, या राष्ट्रीय अस्मितेचं आणि स्वातंत्र्याचं मोल कवीने चौथ्या कडव्यात अतिशय सुंदररित्या आणि तितक्याच गांभीर्याने मांडलं आहे. हो. स्वातंत्र्य दौलत मोलाची रे, सर्वांच्या जीवाच्या तोलाची रे. कवीने स्वातंत्र्याला इथे एक दौलत किंवा संपत्ती म्हटलं आहे, पण लगेचच स्पष्ट केलं आहे की ती अशी संपत्ती आहे जिची किंमत कोणत्याही चलनात किंवा पैशात करता येत नाही.
कारण स्वातंत्र्याची किंमत ही स्वतःच्या प्राणांपेक्षाही जास्त आहे. जीवाच्या तोलाची या अत्यंत मोजक्या आपण वजनदार शब्दांतून कवीने हे स्पष्ट केलं आहे की हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेलं नाही. खरंय. त्यासाठी अनेक पिढ्यांनी, अनेक हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. त्यामुळे या स्वातंत्र्याचे रक्षण करणे हे आपल्या स्वतःच्या प्राणांपेक्षाही मौल्यवान आहे. स्वातंत्र्य मिळवणे आणि ते कोणत्याही परिस्थितीत अबाधित टिकवून ठेवणे हीच आपली एक आस आणि आपला एक ध्यास असायला हवा. आस आणि ध्यास हे 2 शब्द मराठी भाषेत खूप ताकदवान मानले जातात. हो, खूपच. आस म्हणजे मनापासून असलेली एक प्रबळ इच्छा आणि ध्यास म्हणजे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी लावलेली संपूर्ण एकाग्रता आणि वेळेपण. अगदी. आणि म्हणूनच कवी शेवटी आवाहन करतो, ती एक आस, तो एक ध्यास, जोसानं नावाता वल्हार. आता ही होडी साध्या उत्साहाने किंवा नेहमीच्या गतीने नाही, तर एका विशेष जोसाने, एका वेगळ्याच ईर्षेने आणि दुप्पट वेगाने वलवायची आहे. कारण आता ध्येय अत्यंत स्पष्ट आहे आणि ते ध्येय सर्वोच्च आहे. आणि हे सर्वोच्च ध्येय साध्य करण्यासाठी कधी एकट्याचे प्रयत्न पुरेसे नसतात. तिथे गरज असते ती सर्वांनी मिळून एकाच दिशेने काम करण्याची. आणि नेमका हाच धागा पकडून आपण या कवितेच्या शेवटी दिलेल्या एका अत्यंत महत्वाच्या भागाकडे वळू शकतो, जो अनेकदा म्हणजे तसं पाहिलं तर वाचकांकडून दुर्लक्षित होतो. हो, तो तळटीपेतला भाग. बरोबर. मूळ मजकुराच्या शेवटी शिक्षकांसाठी काही अत्यंत विशेष आणि विचार करायला लावणाऱ्या सूचना दिलेल्या आहेत. हो, कवितेच्या खाली दिलेल्या ह्या सूचना खरंच खूप काही सांगून जातात. त्यात स्पष्टपणे लिहिलं आहे की गाणे ताल सुरात साबीने म्हणून दाखवावे. एखाद्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला गाणं म्हणायला सांगावे, इतर विद्यार्थ्यांना मागे म्हणायला सांगावे. एकाच गाण्याला विविध चाली लावण्याचा प्रयत्न करायला सांगावा. गटात किंवा वैयक्तिकरित्या गाणे ताल सुरात म्हणण्यास प्रोत्साहन द्यावे. ही शिकण्याची एक पूर्णपणे वेगळीच पद्धत इथे सुचवली आहे. फक्त पाठांतर करण्यावर इथे भर दिलेला नाहीये. अगदी बरोबर. या ज्या सूचना आहेत ना, त्या केवळ वर्गात कविता कशी शिकवावी याबद्दलच्या तांत्रिक सूचना नाहीत. मग त्यामागे एक खूप मोठं शैक्षणिक तत्व आणि बालमानसशास्त्र दडलेलं आहे. ज्याला आपण अनुभवातून मिळणारं शिक्षण म्हणतो, हा त्याचाच एक अत्यंत उत्तम आणि प्रगल्भ नमुना आहे. जेव्हा आपण एखादी गोष्ट फक्त पुस्तकातून वाचतो किंवा रटाळपणे पाठ करतो, तेव्हा ती मेंदूत फार काळ टिकत नाही. बरोबर आहे. पण जेव्हा तीच गोष्ट आपण शारीरिक अभिनयासह, हावभावांसह आणि एका विशिष्ट तालासुरात शिकतो, तेव्हा ती आपल्या मेंदूत आणि स्मृतीत दीर्घकाळ कोरली जाते. म्हणजे नुसतं पाठांतर करण्यापेक्षा वल्हार म्हणताना खरोखरच वल्ले मारण्याची शारीरिक कृती केल्याने त्या शब्दांचा अर्थ, ती लय आणि तो संघर्ष विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या अंगात भिनतो. हो. त्यांचं शरीर आणि मन दोन्ही त्या प्रक्रियेत सामील होतात. आणि यात आणखी एक महत्वाची सूचना आहे, ती म्हणजे गटात गाणे म्हणण्याची. आणि गटात गाणे म्हणण्याच्या सूचनेचा थेट संबंध त्या होडीच्या प्रवासाशी आहे. तुम्ही जर विचार केलात तर होडी वल्हवताना सर्वात महत्वाची गोष्ट कोणती असते? तालमेळ. अगदी. ती असते सर्वांच्या हालचालींमधील अचूक ताळमेळ किंवा एकवाक्यता. सर्वांची वल्हे एकाच वेळी पाण्यात गेली पाहिजेत आणि एकाच वेळी तितकाच ताकदीने बाहेर आली पाहिजेत. जर एकानेही ताल चुकवला तर होडी पुढे जाणार नाही, ती गोल फिरेल. अगदी तसंच जेव्हा विद्यार्थी गटात एकाच तालात हे गाणे म्हणतात, तेव्हा त्यांना एकमेकांचा आवाज ऐकावा लागतो, एकमेकांशी जुळवून घ्यावं लागतं. यातून त्यांच्यात नकळतपणे एक सांघिक भावना म्हणजेच एकत्रित काम करण्याची वृत्ती विकसित होते. होडी वल्लवण्यासाठी जसे सांघिक प्रयत्न लागतात, तसेच गाणे एका सुरात म्हणण्यासाठीही एकमेकांना समजून घेण्याची मोठी गरज असते. हे खरंच खूप सखोल आहे. कवितेचा मुख्य विषय आणि ती कविता शिकवण्याची पद्धत या दोन्ही गोष्टी एकमेकांना किती सुंदररित्या पूरक आहेत हे यातून दिसून येतं. हो. आणि त्या सूचनांमध्ये अजून एक अत्यंत रंजक मुद्दा आहे की विविध चाली लावण्याचा प्रयत्न करायला सांगावा. कवितेला चाल लावून देण्याऐवजी विद्यार्थ्यांनाच नवीन चाली शोधायला सांगण्यामागे काय उद्देश असावा? हां, विद्यार्थ्यांना स्वतःचा विचार करण्याचे आणि त्यांची कल्पकता वापरण्याचं स्वातंत्र्य देण्याचा एक अत्यंत सुंदर प्रकार आहे. आपण संपूर्ण चर्चेत हेच पाहिलं की ही कविता मुळातच स्वातंत्र्याबद्दल आहे. मग ती शिकताना आणि आत्मसात करताना विद्यार्थ्यांना ते स्वातंत्र्य मिळायला नको का? अगदी बरोबर. जेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या नवीन चाली शोधण्यास सांगतात, तेव्हा ते त्यांच्यातील सर्जनशीलतेला एक मोठं प्रोत्साहन देत असतात.
ते त्यांना जुन्या ठरवून दिलेल्या चाकोरीतून बाहेर पडून स्वतःचा वेगळा विचार करायला शिकवत असतात. हे खऱ्या अर्थाने एका मुक्त आणि आनंददायी शिक्षणाचं उत्तम उदाहरण आहे, जिथे विद्यार्थी फक्त ऐकत नाही तर तो स्वतः नवनिर्मिती करतो. खरंच, एका साध्या वाटणाऱ्या कवितेमध्ये आणि त्याच्या खालील छोट्याशा शैक्षणिक सूचनेत किती मोठा आणि जगण्याचा अर्थ दडलेला आहे. आपण आजच्या या सखोल चर्चेचा जर थोडक्यात आढावा घेतला तर एका छोट्या लाकडी होडीच्या आणि लहान मुलांच्या उदाहरणावरून आपण समजून घेतलं की मोठी जबाबदारी पेलण्यासाठी केवळ शरीराने मोठं असणं गरजेचं नाही, तर लहान वीर आणि महान धीर असणं आवश्यक आहे. अगदी. आपण हेही पाहिलं की डोंगरमापाच्या संकटांना घाबरून न जाता त्यांना थेट सामोरे जाण्याची वृत्ती किती महत्त्वाची असते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिरंग्यातून मिळणारी ऊर्जा आणि स्वातंत्र्याचं मोल आपण नव्याने अनुभवलं. आणि त्याबरोबरच आपण शिकण्याच्या प्रक्रियेचे महत्त्वही अधोरेखित केलं. ज्ञान हे फक्त पुस्तकातून मिळत नाही, तर ते तालासुरातून, अभिनयातून आणि सांघिक प्रयत्नातून कसं आत्मसात केलं जातं हे आपण पाहिलं. ज्ञानाचा खरा उपयोग तेव्हाच होतो जेव्हा आपण लहान वीर आणि महान धीर यांसारख्या तत्वांना केवळ पाठांतरापुरते मर्यादित न ठेवता आपल्या विचारप्रक्रियेत आणि प्रत्यक्ष आयुष्यात खऱ्या अर्थाने सामावून घेतो. बरोबर. अनुभवातून आलेले हे शहाणपणच आपल्याला कोणत्याही संकटात खंबीरपणे उभं राहायला शिकवतं. नक्कीच. ही चर्चा खरोखरच ऊर्जा देणारी आणि दृष्टिकोन बदलणारी ठरली. पण ही सखोल चर्चा आज इथेच थांबवण्यापूर्वी या संपूर्ण प्रवासातून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, ज्यावर प्रत्येकाने आपल्या पातळीवर विचार करणं खरोखरच गरजेचं आहे. या कवितेतील लहान मुलांनी त्यांच्या डोक्यावरील तिरंग्यातून एक नवं जोम मिळवला आणि डोंगर मापाच्या लाटांचा अत्यंत धैर्याने सामना केला. पण जेव्हा आपल्या प्रत्येकाच्या प्रत्यक्ष आयुष्यात अशी डोंगर मापाची संकटे येतात, मोठी आणि अनपेक्षित वादळे येतात, तेव्हा त्यांना खंबीरपणे येऊ द्या रं म्हणण्यासाठी आपल्याला कोणती गोष्ट ऊर्जा देऊ शकते? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. हो, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील तो तिरंगा, ती आस किंवा तो ध्यास नेमका कोणता असू शकतो, ज्याच्यासाठी आपण आपलं सर्वस्वपणाला लावून आपली जीवनरूपी नाव अत्यंत जोसाने वलवायला तयार असू? यावर नक्कीच विचार व्हायला हवा. अगदी. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या, सखोल आणि रंजक विषयासह. तोपर्यंत नवनवीन गोष्टी शिकत रहा आणि धैर्याने पुढे जात रहा.